नमस्कार. मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. वेगवेगळ्या विषयांच्या वरती आपण काही माहिती या चॅनलद्वारे घेत असतो. प्रथमतः ज्यांनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद. असेच माझ्या या चॅनलला सतत जोडलेले राहा आणि अनेक विषयांचे व्हिडिओ याच्यावर उपलब्ध आहेत. या सर्वांचा लाभ घेत राहा. आपल्याला जर का व्हिडिओ आवडला तर आपण जरूर तो आपल्या परिवारामध्ये शेअर करत राहावं. यानी काय होईल की आपण एखादी चांगली माहिती चांगल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्याचं एक पुण्य आपल्याला प्राप्त होईल. असो, आज आपण विषय घेऊया गोत्र म्हणजे नक्की काय आणि गोत्राचा अर्थ काय, किंवा आपण गोत्र का लावतो. आपल्या भारतीय सनातन वैदिक हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे की एक नाही दोन वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला प्रत्येकाला जो सनातनी आहे त्या प्रत्येकाला गोत्र आहे आणि जो सनातनी आहे त्या प्रत्येकाला आपली एक कुलदेवता आहे. कुलदेवी पिढ्यानपिढ्या आम्ही तिची उपासना करत येतो, अशी कुलदेवी. आणि पिढ्यानपिढ्या आम्ही जे सांगत असतो आम्ही कुठल्या गोत्रातले ते गोत्र, अशी आपल्याकडे परंपरा आहे. अहो, इतकंच नव्हे तर ज्यांना गोत्र माहीत नाही अशा सगळ्या मानवांनी काश्यप गोत्र लावावं असं सांगितलेलं आहे. कारण काश्यप याच्यापासून सगळे मानव कश्यप ऋषींपासून सगळे मानव निर्माण झाले अशी कथा आपल्याकडे येते. त्यामुळे सगळ्या मानवांचे पिता कोण असतील तर काश्यप. म्हणून काश्यप गोत्र सगळ्यांना लावायला सांगितलेलं आहे. पण गोत्र लावा असं सनातनी प्रत्येक व्यक्तीला सांगितलेलं आहे. नव्हे तर तशी परंपराच आहे आपली. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी सरळ पार्वतीला कुलदेवी मानावं आणि ज्यांना कुलदेव माहीत नाही त्यांनी शिवपार्वतीलाच आपलं कुलदैवत मानावं असंही आपल्याकडे सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र लावायचं आणि कुलदैवता माहिती नसेल तर पार्वतीला कुलदेवी माना आणि शंकरांना कुलदेव माना असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. मग हे जे गोत्र आहे भारतामध्ये जे काही आपले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे जे काही समाजातील हे मुळामध्ये वर्ण आहेत याचं एकंदरीत या काही गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ ब्राह्मण समाजातील लोकांचं अंगिरस, अत्री, कश्यप, भृगु, वसिष्ठ यासारख्या 9 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि या गटांना ऋषींची नावं दिली गेलेली आहेत. असं मानलं जातं की हे ऋषी या गोत्राचे मूळ पुरुष होते असं आपल्याकडे मानलं जातं. आता धार्मिक विधी करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला गोत्र काय असा गुरुजी प्रश्न विचारतात आणि मग एक हास्यास्पद विनोद असा घडतो की एखाद्या पुरुषाला आम्ही विचारलं की बाबा दादा तुमचं गोत्र काय, तर तो आपल्या बायकोकडे बघतो. म्हणजे बिचारायला गोत्र माहित नाही. बरं, बायकोकडे बघतो तेव्हा हसायला काय येतं, कारण बायको परगोत्रातून तुझ्याकडे आलेली आहे. तिला तुझं गोत्र काय माहिती, तुझं गोत्र तुलाच माहिती असलं पाहिजे. तेव्हा आपलं गोत्र हे आपल्याला निश्चितपणे माहिती असलं पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की काही नाही, हे गोत्र वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा वगैरे असं म्हणण्यापेक्षा खरोखरी जर का याच्याकडे नीट बघितलं तर प्राचीन सांकेतिक वारसत्व हे जे काही आहे आणि एक आध्यात्मिक, आत्ताच्या काळामध्ये जर का बोललं ना गोत्र म्हणजे काय, तर एक आध्यात्मिक कोड आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून बहुतेक वेळेला गोत्राबद्दल आपण अनभिज्ञ असतो असंच दिसून येतं. बऱ्याच लोकांना माहीतच नसतं आपलं गोत्र कुठलं आहे. आणि म्हणून तुम्ही कोणत्या गोत्राचे आहात, कोणत्या ऋषींच्या मनोवृत्तीशी तुम्ही जोडलेले आहात, केवळ रक्तानं नाही तर कोणाच्या विचारांनी तुम्ही प्रेरित आहात, कोणाच्या ऊर्जेची कंपनं तुमच्या शरीरात आहेत आणि कोणाच्या ज्ञानधारेने तुम्ही जोडलेले आहात, असं प्रत्येक हिंदूंचं आत्मिक स्रोत एकेका ऋषींकडे जातो.
तो ऋषी म्हणजे कोण तर तुमचा बौद्धिक पूर्वज आणि त्याचं ज्ञान, त्या ऋषींचा मनोस्वभाव, अंतर्गत ऊर्जा, हे सगळं जे काही आलेलं आहे ते परंपरागत वंश परंपरागत आपल्याकडे वाहत आलेलं आहे. आणि म्हणूनच आजही आपण गोत्र सांगतो. विशेषतः लग्न जमवताना कुठल्या गोत्राचं कुठल्या गोत्राशी जमतं किंवा कुठल्या गोत्राशी नाही हे आवर्जून आपण बघत असतो. एक अत्री गोत्र असं आहे, ती अशी म्हणच आहे की अत्री सर्वांशी मैत्री, म्हणजे अत्री गोत्राचं सगळ्यांशी जुळतं असं विवाह जुळवताना म्हणतात. परंतु हे गोत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि गोत्र खऱ्या अर्थाने आपल्या वैदिक धर्माने दिलेली एक देणगी आहे. आणि जन्मवंश शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक जर का म्हणायला गेलं तर ही एक मानवी शाखा आहे. धर्मसिंधू मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की तत्र गोत्र लक्षणम असा एक आलेला आहे. विश्वामित्रो जमदग्निर भरद्वाजोथ गौतमः अत्रिर वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तर्षयः. म्हणजे काय तर विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ आणि कश्यप हे 7 ऋषी आहेत. आणि 8वे ऋषी कोण आहेत तर 8वे ऋषी अगस्त्य ऋषी आहेत. म्हणजे यापैकी प्रत्येक ऋषीचे अपत्य म्हणजे गोत्र. या प्रत्येक ऋषींच्या पासून जन्माला आले. माझं अंगिरस गोत्र, माझं वसिष्ठ गोत्र, म्हणजे आम्ही त्या ऋषींची अपत्य आहोत, हा सरळ त्याच्यामध्ये अर्थ झाला. म्हणून या गोत्रांची संख्या जरी अगणित असली तरी धर्माने त्याची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून काय केलं तर याची 50 विभागणी 50 गणांमध्ये केली आणि त्या ऋषींच्या नावाने गोत्र असं म्हटलं गेलं. आता नुसतंच गोत्र म्हणत नाहीत तर प्रवर पण सांगतात. उदाहरणार्थ वसिष्ठ, इंद्रप्रमदा, भरद्वसूती, त्रिप्रवरान्वित, आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाजेती, त्रिप्रवरान्वित, अशा अनेक गोत्रांचे 3 प्रवर पण आहेत आणि पंचप्रवर पण आहेत. तर गोत्रांची संख्या अगणित आहे आणि त्याची विभागणी 50 गणांमध्ये केलेली आहे. आणि प्रत्येक गोत्रांना प्रवर्तक ऋषी असतात आणि काही गोत्रांना 1, काही गोत्रांना 2, काही गोत्रांना 3 आणि काही गोत्रांना 5 प्रवर्तक ऋषी असतात. आणि या प्रवर्तक ऋषीगणांना प्रवर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह हा वर्ज केला जातो. प्रवर 1 असतील तर मात्र विवाह केला जात नाही. तसाच मुंजीच्या प्रसंगी बटूला आपलं गोत्र आणि प्रवर, स्वतःची वेदशाखा, सूत्र, स्वतःचं नक्षत्र, त्याचं चरण, त्या चरणाचं अक्षर नाम याची माहिती करून दिली जाते या उपनयन संस्कारामध्ये. आणि ही माहिती त्याच्या कायम बुद्धीमध्ये राहते. आणि जेव्हा जेव्हा गुरुजनांना नमस्कार करायची वेळ येते तेव्हा तो आपले असे कान धरून आपल्या गोत्राचे प्रवर, गोत्र, रूप, वेद, शाखा आणि स्वतःचं नक्षत्र नाव उच्चारून सद्गुरूंना अभिवादन करतो. म्हणून आपले पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं. म्हणून 32 गोत्र आणि प्रवर त्याचे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि मग याच्यावरून याच्या पुढे आपलं गोत्र एकदा झालं की गोत्र झाल्यानंतर आपलं कुल पुढे येतं. आणि म्हणून कुल आणि गोत्र. आता आजकाल कसं आहे की बरेच लोक म्हणतात की गोत्र म्हणजे जात आहे, गोत्र म्हणजे जात आहे. तर नक्कीच तुम्हाला सांगतो की गोत्र आणि जात हे एकत्र करू पाहणारे जे आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की अरे गोत्र हे जात नाहीये. गोत्र हे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र यांचं प्रतीक नाही. जात प्रथा, आडनाव आणि राज्य उदयाला येण्यापूर्वी जे अस्तित्वात होतं ते गोत्र आहे. आणि ते गोत्र म्हणजे आपल्या ज्ञान आधारित ओळख, सत्ताधारित ओळख नाहीये आपली, ज्ञानाच्या आधारित आपली ओळख आहे. आणि
ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले त्यांनाही ऋषी गोत्र देत असत. हे कमावलेलं असतं, जन्मसिद्ध नव्हे. म्हणून गोत्र हे एक शिक्का आहे तुमच्या आध्यात्मिक परंपरेचा. गोत्र ही जात नाहीये बरं. आता गोत्र हे जे काही आहे हे गोत्र एखाद्या ऋषीकडून उगम पावलेलं असतं. तुम्ही वसिष्ठ गोत्रातले आहात तर तुम्ही त्या वसिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात, त्यांच्या कुलातले आहात, ज्यांनी श्रीराम आणि दशरथ राजाला मार्गदर्शन केलं. तुम्ही विश्वामित्र गोत्रातले आहात असं म्हटलं की आपल्या विश्वामित्रांचा तपश्चर्या डोळ्यासमोर येते की ज्यांच्या उग्र 60,000 वर्षाच्या तपश्चर्येने या विश्वामित्र मुनींनी गायत्री मंत्राची प्राप्ती करून घेतली. की जो गायत्री मंत्र आज आपण रोज म्हणतो तो गायत्री मंत्र आपल्याला विश्वामित्रांकडून मिळालेला आहे. आम्ही त्या वंशातले आहोत आणि तुम्ही त्या ऋषींच्या वंशातले आहात. या ऋषींच्या वंशातले आम्ही आहोत ज्यांनी वेदांचे अंश लिहिले, योद्धे आणि पंडित घडवले. प्रमुख आपल्याकडे जी काही गोत्र आहेत ती प्रत्येक ऋषी वैज्ञानिक, त्याच्यानंतर योद्धा, त्याच्यानंतर मंत्रद्रष्टा, वैद्य किंवा खगोल तज्ञ असे सगळे ऋषी आहेत. ज्यांची आपण गोत्र सांगतो ना त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये तपश्चर्येनी आपल्या ज्ञानाने काही ना काहीतरी विशेषता प्राप्त केलेली आहे आणि ते विशेष पुरुष आहेत असं आपल्याला लक्षात येईल. जसं मी आपल्याला वसिष्ठ मुनींचं सांगितलं आणि विश्वामित्रांचं सांगितलं, या पद्धतीने तुम्ही आपल्या गोत्र ऋषींनी काय केलं म्हणून त्यांचं आम्ही गोत्र लावतो याचाही एक अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मग एकाच गोत्रातला जो विवाह असतो तो प्राचीन काळापासून आपल्याला वर्ज्य सांगितलंय. सगोत्र विवाह करू नका म्हणून सांगितलेलं आहे आपल्याकडे. याचं कारण असं आहे की प्राचीन भारतामध्ये गोत्राचा वापर जनुकीय ओळख राखण्यासाठी होत असे आणि गोत्र पुरुष वर्गातून पुढे जाते. म्हणजे मुलगा ऋषी वंश पुढे नेत असतो आणि एकाच गोत्रात विवाह जर का केला तर दोघही अनुवंशिक दृष्ट्या खूप जवळचे म्हणजे बहीण भावासारखे होऊन जातात आणि त्यामुळे संततीमध्ये मानसिक शारीरिक दोष येऊ नये आणि तो दोष येऊ शकतो. म्हणून गोत्र पद्धती म्हणजे प्राचीन भारतीय जनुकीय शास्त्र आपण हे हजारो वर्षापूर्वीच ओळखलेलं होतं की जे या गोत्राच्या रूपाने आपण हजारो वर्ष वापरतोय. कदाचित ते आत्ताच्या विज्ञान सायन्सला ते कळणार नाही, पण काही सूक्ष्म स्तरावरती ज्या अर्थी आम्ही त्या ऋषींचं गोत्र सांगतो त्या अर्थी आमच्या काहीतरी DNA मध्ये सूक्ष्मता अशी आहे की त्या गोत्राचे गुण आमच्यात आहेत आणि नेमके तेच गुण जर का समोर न आले तर सगोत्र विवाह होतो आणि मग संततीमध्ये बिघाड निर्माण होतो. म्हणून गोत्र जे काही आहे हे या जनुकीय शास्त्राच्या दृष्टीने पण अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गोत्र म्हणजे तुमचं मानसिक संप्रेषण आहे. म्हणजे कसं की काही लोक जन्मतःच विचारवंत असतात, काहींच्या आत्म्यात आध्यात्मिक तहान असते आणि काहींना निसर्गात शांतता वाटते. काही स्वाभाविक नेते असतात का, कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग घडवत असतं. तो ऋषी जसा विचार करत होता जसा अनुभवत होता, जसा प्रार्थना करत होता तसंच काहीसं तुमच्या विचारांमध्ये आपल्या झळकत असतं आणि ही जादू नाही, ही तर डीप कोडिंग आहे असं म्हटलं पाहिजे. तुम्ही विचार करून बघा की त्याच ऋषींचे काही ना काहीतरी गुण अगदी सूक्ष्म स्वरूपात असतील पण आपल्यामध्ये असतातच आणि म्हणून आपल्याला जन्मतःच असे काही गुण दिसून येतात. म्हणून गोत्राचा उपयोग पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धती ठरवण्यासाठी होत असे. प्राचीन गुरुकुलामध्ये प्रत्येकाला एकसारखं शिकवलं जात नसे. गुरु पहिलाच प्रश्न विचारत, बाळा तुझं गोत्र काय रे? हे का विचारायचं? कारण त्यातून समजायचं की कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या बाळाला दिलं पाहिजे आणि कोणत्या DNA मधनं हा बाळ आपल्याकडे आलेला आहे
कोणत्या ऊर्जेतनं, कोणत्या ज्ञान परंपरेतनं आपल्याकडे आलेलं आहे हे त्या गुरुजींना कळत असेल. आणि म्हणून विद्यार्थ्याला योग्य, हा विद्यार्थी योग्य आहे, कोणते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगत आहेत. अत्री गोत्राचा विद्यार्थी आहे, त्याला उदाहरणार्थ ध्यान आणि मंत्र विद्येत पारंगत तो होऊ शकतो. काश्यप गोत्राचा विद्यार्थी आहे, आयुर्वेदामध्ये गूढ प्रवेश करू शकतो. गोत्र म्हणजे शिक्षण शैली आणि गोत्र म्हणजे जीवन मार्ग आणि आत्मस्वरूप. अशा तऱ्हेने पूर्वीच्या काळी विद्यार्थी वेदपाठशाळेत आल्यानंतरच गुरुजी त्यांना प्रश्न विचारत असत आणि त्याप्रमाणे सगळं पुढे शिक्षण त्यांचं सुरू होत असेल. आपल्याकडे जेव्हा ब्रिटिश या भारतामध्ये आले आणि त्यांनी राज्य केलं त्यावेळेला त्यांनी या सगळ्याच गोष्टींची थट्टा केली. केवळ याचीच असं नाही तर या गोत्र या विषयाची पण त्यांनी थट्टा केली. आणि मग मात्र आमच्या तथाकथित त्यावेळेसच्या ब्रिटिश फॉलोअर्स म्हणूया आपण, किंवा त्यांचा प्रभाव ज्यांच्यावरती पडला, अशा माणसांनी गोत्र विसरायला सुरुवात केली आणि आपण गोत्र विसरलो. म्हणून या गोत्र पद्धतीला अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांनी हिणवलं. बॉलिवूडने पुजाऱ्यांचा गोत्र विचारण्याची चेष्टा केली आणि हळूहळू आपण आपल्या आजी आजोबांना विचारणं थांबवलं, आपल्या मुलांना सांगणं बंद केलं. 10,000 वर्षाची परंपरा फक्त 100 वर्षात ही गोत्र परंपरा हरवली. कोणी नष्ट केली नाही तर आपणच ही परंपरा विसरलो. म्हणून मी असं सगळ्यांना आवाहन करेन, आग्रह करेन, आपलं गोत्र नक्कीच आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्या गोत्राचे प्रवरही आपल्याला माहिती असले पाहिजेत. नुसतं माझं बाबा शौनक गोत्र आहे, मग शौनक गोत्राचे प्रवर कोणते आहेत तेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपला वेद कुठला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या वेदाची शाखा कोणती आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि आपलं जन्म नक्षत्र आणि त्या नक्षत्रावरचं जे चरण आहे त्या चरणाचं अक्षर असतं, त्या अक्षरावरून असलेलं नावही आपल्याला पाठ असलं पाहिजे, नक्की माहिती असलं पाहिजे. समजा जर का तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर मी तुम्हाला जसं म्हटलं मगाशी की गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र लावू शकता. समजा जर का एखाद्याला गोत्र माहित नाही असं जर का म्हटलं ना तर पूर्वीच्या काळी लोक विचारायचे, अहो तुमचं आडनाव काय, त्या आडनावावरनं कळेल तुमचं गोत्र कुठलं, असं असायचं. आणि मग त्या आडनावावरनं गोत्र शोधायचे. म्हणजे तुमचं आध्यात्मिक GPS जे आहे, जे तुम्हाला योग्य मंत्र, विधी, ऊर्जा, उपचार, वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोडीदार मिळवण्यासाठी मार्ग दाखवतो. गोत्राशिवाय आपण धर्माच्या वाटेवर अंधारातच चालत राहतो. म्हणून गोत्र सांगणं ही काही केवळ औपचारिकता नव्हती बरं. उगाच आपलं पूजेच्या वेळेला लागतं म्हणून गोत्र विचारतात असं मात्र मुळीच नाही. जेव्हा एखादे गुरुजी आपल्याला गोत्र विचारतात पूजेमध्ये, तेव्हा ते तुमच्या कोणत्या ऋषी परंपरेशी तुम्ही जोडलेले आहात ते तुम्हाला लक्षात येतं. तुमच्या आत्मिक वंश परंपरेला साक्षी म्हणून बोलावलं जातं आणि आशीर्वादाची वाट मोकळी त्यामुळे होते. एखादं कर्म चांगलं होऊ शकतं म्हणून संकल्पामध्ये गोत्र सांगणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि देवाला सुद्धा कळावं नव. समजा आम्ही जर का सत्यनारायणाच्या पूजेला बसलेलो आहे, आज आम्ही नारायणाची पूजा करणार आहोत, तर या नारायणाची पूजा करत असताना त्या नारायणाला तरी कळावं मी कोणत्या गोत्रातला आहे, माझं नाव काय आहे. उदाहरणार्थ विश्वामित्र गोत्रोत्पन्न मंदार शर्मा अहम असं पूजेच्या वेळेला आपण म्हणतो. म्हणजे मी विश्वामित्र गोत्रातला उत्पन्न झालेला, माझं नाव मंदार आहे आणि मी आता सत्यनारायणाची पूजा करतो असं देवासमोर आपण म्हणतो. म्हणजे देवाला सुद्धा ती गोत्र परंपरा कळते आणि या बाळाला काय आशीर्वाद द्यायला पाहिजे तो तुमच्या परंपरेनुसारच भगवंताकडनं आपल्याला प्राप्त होत असतो. आणि म्हणून गोत्र लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी भरद्वाज ऋषींचा वंशज आहे असं म्हटलं तर आत्मचेतनेने देवतांचं सहाय्य मला प्राप्त होतं. म्हणजे देवही तसेच आपल्याला फलद्रूप होतात. म्हणून पूजेच्या वेळेला गोत्र उच्चारणं खूपच आवश्यक आहे. म्हणून खूप उशीर होण्यापूर्वी
आणि अगदीच आपल्याला शोधाशोध करायला लागण्यापूर्वी आपल्या गोत्राचं आपण जतन केलं पाहिजे, आपल्या गोत्राला आपण ओळखलं पाहिजे. आई वडिलांना, आजी आजोबांना आपण विचारलं पाहिजे, अहो आपलं गोत्र काय आजोबा सांगा, नाहीतर ते शोधा. पण ते माहीत नसणं म्हणजे आपली मूळ स्वरूप विसरण्यासारखं आहे. ते गोत्र पाठ करा, लक्षात ठेवा. मी असंही म्हणणार नाही की ते कुठेतरी लिहून ठेवा. अहो लिहिण्याची गरजच नाही, ते इथे ठेवा. ते कायम इथे असलं पाहिजे. आणि मुलांना सांगा, आणि मुलांना सांगताना अत्यंत अभिमानाने सांगा की अरे त्या भारद्वाज मुनींचे आपण वंशज आहोत की ज्यांनी प्रत्यक्ष रामांना ज्ञान दिलेलं आहे. त्या वसिष्ठ मुनींचे आम्ही वंशज आहोत. आमचं वसिष्ठ गोत्र आहे, रामांना प्रत्यक्ष विद्या दिली. असं आपण प्रत्येक ऋषीचं वैशिष्ट्य काही ना काहीतरी आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. जरी आपण 2000 साली जन्मलेले असाल तरी तुमचं गोत्र हजारो वर्षापूर्वीच्या ऋषीने पेटवलेली दिव्य ज्योत आहे. आणि तुम्ही त्या अजरामर कथेचं आत्ताचं पान आहात, चालू पान आहात असं म्हटलं पाहिजे. म्हणून तुमचं गोत्र म्हणजे आपला पासवर्डच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज आपण वायफाय पासवर्ड, ईमेल लॉग इन, नेटफ्लिक्स पासवर्ड सगळं लक्षात ठेवतो. जुने पासवर्ड आपण आठवतो, पण आपलं गोत्र आणि आपलं नाव आपण मात्र विसरून गेलेलो असतो. आपलं गोत्र हे लक्षात पाहिजे. एकच शब्द तुमचं पूर्वजांचं ज्ञान, मानसिक सवयी, कर्माचे संस्कार आणि आध्यात्मिक बल घडवू शकतो. हे फक्त लेबल नाही तर ही एक किल्ली आहे आणि ती किल्ली आपण प्रत्येक वेळेला वापरली पाहिजे. त्यांनी बरीच दालनं आपली उघडली जातील. म्हणून गोत्रांना महत्व आहे. आता स्त्रियांच्या बाबतीत काय होतं तर स्त्रियांचं जेव्हा लग्न होतं, विवाह संस्कार होतो, त्यावेळेला त्यांचं गोत्र, पतीचं जे गोत्र असतं ते त्याला होतात आणि गोत्र बदलतं. पण तरी सुद्धा त्या गोत्रामध्ये जरी गेलं तरी मनामध्ये मानसिक दृष्ट्या मौनपणे आपलं माहेरचंही गोत्र त्या जपत असतात. पण सनातन धर्म अतिशय सूक्ष्म असल्यामुळे श्राद्ध विधीमध्ये स्त्रीचं गोत्र वडिलांकडून घेतलं जातं. कारण आईच्या वडिलांचं श्राद्ध करताना त्यांचं गोत्र येतं. त्याच्यानंतर सासऱ्यांचं श्राद्ध करताना पुन्हा त्यांचं गोत्र उच्चारलं जातं. असं अनेक ठिकाणी त्यांच्या गोत्राचा उच्चार होतोच होतो. आणि स्त्रियाच गोत्राची ऊर्जावाहक असतात, पण ते अनुवंशिक दृष्ट्या पुढे नेत नाहीत. म्हणून स्त्रीचं गोत्र लग्नानंतरही तिच्या अस्तित्वात जिवंत असतं. फक्त लावताना पती बरोबर त्या पूजेला बसतात. त्यामुळे पतीचं गोत्र, आणि मग पती म्हणतो अमुक गोत्रोत्पन्न अमुक शर्मा सपत्नी कहा अहम, असं म्हणून ते कर्म चालू होतं. देवांनी सुद्धा गोत्र नियम पाळलेले होते. रामायणामध्ये जेव्हा प्रभू राम आणि सीतेचं लग्न झालं तेव्हा त्यांचं गोत्र तपासलं गेलंय बरं जनक राजाकडून. राम हे इक्ष्वाकू वंशातले आणि वसिष्ठ गोत्रीय राम. सीता जनक राजांची कन्या आणि त्या जनक राजांचं गोत्र काश्यप असा उल्लेख येतो. प्रेमाखातर त्यांनी धर्माचे नियम झुगारले नाहीत. देव सुद्धा गोत्र संहिता पाळत होते. हे याचं महत्वाचं उदाहरण आहे. आता काही वेळेला असं वाटतं की गोत्र आणि प्रारब्धाचा काही संबंध आहे का? लहानपणापासून आपण काहीतरी विशिष्ट गोष्टींमध्ये आकर्षित होत असतो आणि ते आकर्षित होता होता जे कर्म घडतं त्यातून ते प्रारब्ध पुढे घडत जातं. या जन्मात फळ देणारी कर्मबीज, प्रत्येक ऋषींच्या कर्मधारा वेगवेगळ्या होत्या. तुम्ही त्यांच्या गोत्रातले असल्यामुळे ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते. गोत्र समजणं म्हणजे तुमची कर्ममार्ग जाणून घेण्याची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्या कर्मानुसारच पुढे प्रारब्ध घडत जातं. म्हणून प्रत्येक गोत्राची विशिष्ट देवता आणि बीज मंत्र जोडलेले असतात. गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नाही तर विशिष्ट देवता आणि बीज मंत्रांशी सुसंगत असतं. कधी वाटतं का की एखादा मंत्र काम करत नाही? कदाचित तुम्ही त्या आत्मिक ऊर्जेला सुसंगत मंत्र न वापरताय
योग्य गोत्र, योग्य मंत्र, आध्यात्मिक प्रवाह हे जर का समजले तर मात्र ध्यान, साधना आणि उपचार शक्ती ही अधिक पट वाढते. मी तुम्हाला याचं एक उत्तम उदाहरण देतो की आमच्याकडे मंत्रांनी देवतांचं आवाहन करायला सांगितलेलं आहे आणि दंडक असा सांगितलेला आहे की तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे देवतांच्या आवाहनाकरता तो मंत्र म्हणण्यापूर्वी त्या मंत्राचे ऋषी कोण आहेत त्यांचा उच्चार करायचा, त्या मंत्राची देवता काय आहे त्याचा उच्चार करायचा, त्या मंत्राचा छंद काय आहे त्याचा उच्चार करायचा आणि ह्या सगळा उच्चार झाल्यानंतर चौथं म्हणजे त्या मंत्राचा विनियोग तुम्ही काय करणार आहात याचा उच्चार करायचा आणि मग तो मंत्र वापरायचा. उदाहरणार्थ गणानान्त्वा शौनको गृत्समदो गणपतीर जगती गणपत्या वाहने विनियोग असं सगळं म्हणून तो मंत्र म्हणावा लागतो. आणि दंडक असा सांगितलेला आहे की प्रत्येक आवाहनाच्या वेळेला ज्या ऋषींनी तो मंत्र, ज्यांच्या तपश्चर्येतून आपल्याला तो प्राप्त झालेला आहे त्या ऋषींचं मंत्र, ऋषींचं स्मरण तो मंत्र म्हणण्यापूर्वी केलं गेलंच पाहिजे असा दंडक आहे. आणि मगच त्या खऱ्या मंत्राचं आपल्याला फल मिळतं. त्या ऋषी परंपरेतनं तो मंत्र आपल्याला मिळालेला आहे. त्या ऋषींचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हाच तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या मंत्राचं फल मिळतं. आणि हो, जिथे आपल्याला त्या मंत्राचे ऋषी माहित नाहीत, छंद माहित नाहीत, देवता माहित नाहीत, तिथे आमच्याकडे असं परंपरेने एक उच्चार येतो, यस्य वाक्यम स ऋषीर याते नोच्यते सा देवता यद अक्षर परिमाणम तच्छंदः. आणि विनियोग पुढे जो काही विनियोग असेल ते म्हटलं जातं. या एका वाक्यामध्ये त्या कुठला जो मंत्र तुम्ही म्हणत असाल त्या मंत्राचे ऋषी आले, छंद आला, देवता आली आणि सगळ्याच गोष्टी आल्या हे तरी म्हटलं पाहिजे आणि त्या मंत्रांचा विनियोग आपण केला पाहिजे ही आपली वैदिक परंपरा आपल्याला सांगते. म्हणून आजकाल कसं आहे की या सगळ्या परंपरा आपण न पाळत असल्यामुळे आपण गोंधळलेले वाटतो, हरवलेले वाटतो. उद्दिष्ट काय, जीवनाचा मार्ग कोणता, नातेसंबंध कसे असावेत. पण आपण जर का शांत बसलो तर आपलं गोत्र, ऋषी, परंपरा याचा जर का आपण विचार केला तर आपोआप या ऋषींच्याच आशीर्वादाने, या ऋषींच्याच कृपेने अंतःप्रेरणा आपली जागृत होते आणि मग आपल्या लक्षात येतं की आपले पूर्वज जे ऋषी आहेत ते कधी गोंधळत नव्हते, त्यांची विचार लहरी ताजेतवान्या होत्या. मग आपल्या का नाही आहेत? आपल्याही विचार लहरी त्यांच्यासारख्याच आहेत, त्यांच्याच विचार लहरी आमच्या नसानसांमध्ये आहेत आणि तिला जर का आपण अनुसरलं तर आपल्याला आपलं कल्याण होईल असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मग आपल्याकडे चंद्रगुप्त मौर्य असू दे, हर्षवर्धन असू दे, शिवाजी महाराज असू दे, सगळ्यांनी राजगुरू नेमले आणि जे कुल, गोत्र आणि परंपरा यांची नोंद ठेवत होते असे राजगुरू नेमले. आणि राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचाही आधार गोत्रावर असायचा. कारण गोत्र म्हणजे केवळ ओळख नव्हे तर ती एक संस्कृतीची शिरा आहे आणि तिला दुर्लभ करणं म्हणजे आपल्या मुळालाच नाकारण्यासारखं आहे. आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर गोत्र हे ट्रॅकिंग ही एक सुरक्षा व्यवस्था होती असं म्हणायला पाहिजे. पिढीतील विवाह टाळण्यासाठी, रक्तसंबंध जपण्यासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी ती होती. आणि युद्धात हरवलेल्या किंवा अपहृत स्त्रियांनाही त्यांच्या गोत्रामुळे पुन्हा समाजामध्ये पूर्वीच्याकडे स्थान मिळवता आलं. आणि म्हणून ही पुरातन बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणून गोत्र म्हणजे काय तर प्रत्येक ऋषी ब्रह्मांडासाठी एका विशिष्ट कार्यासाठी झटत होता. काही शरीर उपचारात पारंगत होते, काही खगोलशास्त्रात पारंगत होते, काही धर्मरक्षक होते, काही न्याय संस्थापक होते. तुमचं गोत्र उद्देशाचा पडसाद घेऊन येतं आणि तुम्हाला आयुष्यात रिकामेपणा कधीही जाणवत नाही. कदाचित तुम्ही तुमची ब्रह्मांडीय भूमिका आज विसरलेला असाल, परंतु आपलं गोत्र शोधा, आपल्या ऋषींचं चरित्र शोधा, आपल्या ऋषींचं आध्यात्मिक विचार शोधा. आपल्याला
नक्कीच आपली भूमिका या विश्वामध्ये काय आहे, या ब्रह्मांडामध्ये काय आहे हे आपल्याला समजून येईल. तुम्ही नास्तिक असाल, फक्त आध्यात्मिक असाल, विधी धर्माबद्दल गोंधळलेले असाल, तरीही गोत्र महत्वाचं आहे. कारण हे धर्माच्या पलीकडचं आहे. हे आपल्या पूर्वजांचं भान आहे, ज्ञान आहे आणि भारतीय तत्वज्ञानाचं मौन मार्गदर्शन, त्यावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची आठवण ठेवणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या द्वारा तुमचं नाव आधुनिक कोणतंही असेल, तुमची जीवनशैली जागतिक कोणत्याही प्रकारची असू शकेल, परंतु तुमचं गोत्र जे आहे ते गोत्र कालातीत आहे आणि त्याच्यात काहीही बदल होणार नाही या जन्मामध्ये. त्यामुळे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते पाठ, त्याचे प्रवर माहिती असले पाहिजेत आणि त्या ऋषींनी काय कार्य केलं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपल्यापर्यंत ते जर का विचार पोहोचले तर ते विचार आपण पुढच्या पिढीमध्ये पोहोचवू शकणार आहोत, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण जर का याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्या नदीसारखं आपलं जीवन होऊन जाईल की जी नदी आपला उगमच विसरून गेलेली आहे. म्हणून असं आपलं जीवन न होता आपला उगम स्रोत काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. गोत्र माहिती असलं पाहिजे आणि कुलदैवत माहिती असलं पाहिजे. नव्हे तर कुलदेवतेची उपासना आपल्या जीवनामध्ये रोज असली पाहिजे. कधीही कुलदेव आणि कुलदेवीला विसरू नका. कुलदेवही लक्षात ठेवा, कुलदेवीही लक्षात ठेवा आणि आपलं गोत्रही लक्षात ठेवा. हे अत्यंत आपली एक आध्यात्मिक सनातनीय ओळख आहे, आपली सनातन धर्माची ओळख आहे. याला अजिबात विसरू नका. म्हणून गोत्र म्हणजे भूतकाळ नाहीये, तर तो भविष्यातल्या ज्ञानाचा एक प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे आणि तो आपण त्या ऊर्जा स्रोताकडे पाहिलं पाहिजे आणि तो पुढच्या पिढीला आग्रहाने सांगितलं पाहिजे, अरे हा वारसा, ही परंपरा तुम्ही विसरू नका, हरवू नका आणि याच्यापासून दूर जाऊ नका, असंच म्हणावं लागेल. म्हणून गोत्र या विषयावरती आपण थोडंसं चिंतन आता या व्हिडिओमध्ये केलं. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, लाईकचं बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यामध्ये एक बेलचा आयकॉन येतो, ती बेलचा आयकॉन प्रेस करा. आपल्याला 3 ऑप्शन येतील, त्यातला ऑल म्हणून ऑप्शन आपण निवडा. म्हणजे मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि निश्चित तुम्ही माझ्याबरोबर जोडलेले राहाल. जो व्हिडिओ आपल्याला आवडेल तो लाईक करा आणि आपल्या लोकांमध्ये, परिवारजनांमध्ये जरूर तो शेअर करत राहा. चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी गेले 4-5 वर्ष करतो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी असंच जर का या चॅनलला प्रोत्साहन दिलं तर आपोआपच चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. मंगलमूर्ती मोरया.